नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अगदी झटपट आणि मऊ लुसलुशीत जाळीदार असा रवा डोसा बनवणार आहोत. तर हे पहा, अगदी मस्त असा जाळीदार होतो आणि अगदी मऊ लुसलुशीत असा. हे पहा. तर हा रवा डोसा आपण आता बनवूया. आज आपण अगदी पटकन होणारा इन्स्टंट रवा डोसा बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी पहा, इथे मी असं बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी. हा जाड रवा असला तरीही चालतो. आणि पाऊण वाटी असं त्याच वाटीच्या प्रमाणात पाऊण वाटी दही घेतलेला आहे. मी आंबट घेतलेला आहे. तर जरासं दही आंबट असलं तर मग पीठ लवकर आपलं फर्मेंट होतं, म्हणून थोडंसं आंबटसर घ्यायचं. आणि पाणी. तर आता आपण हे पीठ भिजवण्यासाठी एक असं मोठ्या भांड्यात असं रवा घेतलेला आहे आणि त्याच्यात दही घालायचं. आणि हे जेवढं दही घेतलं तर हा रवा आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा. आता रवा, दही आणि पाणी चांगल्यापैकी असं मिक्स झालेलं आहे. तर आता हे आपल्याला 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं, कारण रवा आपला पूर्णतः असा फुलतो याच्यात. आता रवा आपला भिजत आहे, तोपर्यंत आपण डोशासोबत खाण्यासाठी चटणी तयार करूया. तर त्याच्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, एक छोटा चमचा असं डाळवं घेतलेलं आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि मीठ. एवढंच साहित्य पुरेसं आहे. आणि ओलं खोबरं जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर त्याच्या जागी शेंगदाणे वापरायचे, तरी ही चटणी मस्त होते. तर आता आपण हे मिक्सरला फिरवूया. आणि याच्यात आपल्याला आपल्या आवडीनुसार चटणी, आपल्याला कितपत पातळ हवे किंवा घट्ट हवे त्याच्यावर पाणी घालायचं आणि अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तर हे पहा, चटणी ही मिक्सरला फिरवून झालेली आहे आणि मला अशी इतपत पातळ हवी आहे, म्हणून मी याच्यात आणखी पाणी थोडं वाढवलेलं. तर आता आपण हिला फोडणी देऊया. तर फोडणीसाठी पहा, मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्यात अगदी थोडंसं असं तेल घालायचं. आणि तेल चांगलं गरम झालं की आपल्याला याच्यात मोहरी घालायची आणि एक लाल मिरची आणि आपली चटणी. आणि आता मी गॅसही बंद केलेला आहे. तर आता आपली चटणी तयार झालेली आहे. 10 ते 15 मिनिटही झालेले आहेत. तर आपला मस्त असा रवा फुललेला आहे. तर आता आपण हे मिक्सरला अगदी बारीक असं फिरवून घेऊया. तर आता आपण याच्यात सुरुवातीलाच पाणी जास्त घातलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला याच्यात अजिबात पाणी घालायची आता गरज नाही. आता अगदी बारीक असं याला फिरवून घेऊया. तर हे पहा, मिक्सरलाही फिरवून झालेलं आहे अगदी बारीक असं. तर आपण ज्या याच्यात भिजत घातलेलं होतं त्याच्यात आता असं काढून घेऊया. तर आता आपण डोशाच्या पिठाच्या प्रमाणावर असं याच्यात मीठ घालायचं. आता मीठ घातलेलं आहे. तर आता आपण याला मिक्स करून घेऊया. आता मीठ असं चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे. तर याच्यात आता आपण थोडंसं अगदी मस्त आपल्या डोशाला जाळी येण्यासाठी खाण्याचा सोडा घालूया. आणि खाण्याचा सोडा घातल्यानंतर असं फास्ट पटपट असं हलवून घ्यायचं. आणि आपल्याला आता हे पीठ ठेवायचं नाही, तर लगेच आपण याचा डोसा बनवून घेऊया. आता डोसा बनवण्यासाठी इथे मी भिडाचा तवा घेतलेला आहे आणि त्याला आधी तेल लावून घेऊया. आणि आता तवाही तापलेला आहे. तर आपण आता डोसा सोडून घेऊया. ज्या आकाराचा आपल्याला सोडायचा त्या आकाराचा सोडून घ्यायचा. आणि याला आपल्याला अशी पसरवायची जास्त गरज नाही लागत, कारण आपण असा स्पंज डोसाच बनवणार आहोत. तर डोशाला पहा, मस्त अशी जाळी सुटलेली आहे. आणि मग आता याला साईडनं थोडंसं तेल लावून घेऊया. आणि वरतूनही पूर्णतः सुकलेला आहे. तर हे पहा, अगदी मस्त असा डोसा आपला तयार झालेला आहे. तर आता पलटी करून घेऊया.
तर आता खालच्याही अंगाने आपण भाजलाय का कसा पाहूया. तर हे पहा, खालच्याही अंगाने मस्त भाजलेला आहे. तर आता आपण तो काढून घेऊया आणि आता दुसराही डोसा सोडून घेऊया. अगदी मऊ लुसलुशीत असे हे डोसे तयार होतात आणि अगदी झटपट. तर हे पहा, दुसराही डोसा मस्त पहा, जाळी मस्त पडलेली आहे. आपण खाण्याचा सोडा घातल्यामुळे काय होतं, डोशाला मस्त अशी जाळी पडते. हे पहा. आणि आता दुसऱ्याही अंगाने मस्त असं शेकून घेऊया. तर हे पहा, ह्याही अंगाने मस्त भाजून झालेला आहे. तर आता आपण असेच सगळे डोसे करून घेऊया. हे पहा, आपले सगळे रवा डोसे जे तयार करून झालेले आहेत आणि 1 वाटी रव्यापासून अगदी 2 माणसाचं पोटभरीचा नाश्ता होईल इतके डोसे आपले तयार झालेले आहेत. तर 5 डोसे आपले तयार झाले. तर हे पहा, अगदी जाळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत असे तयार होतात. एकदा नक्की ट्राय करा. आणि चटणीही तयार झालेली आहे. तर आजची रवा डोशाची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.